नमस्कार, स्वराज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चविष्ट सुमधुर असे दडपे पोहेंची रेसिपी। हे दडपे पोहे अगदी झटपट बनतात आणि अतिशय चविष्ट लागतात। चला तर बघूयात आता याची कृती। दडपे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 कप पातळ पोहे, म्हणजेच हे कागदी पोहे। जे चिवड्यासाठी आपण पोहे वापरतो तेच हे पोहे मी वापरले आहे। ह्याचे दडपे पोहे खूप छान होतात, पण ह्याऐवजी हे पोहे नसतील तर तुम्ही आपले साधे ज्यापासून आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे देखील वापरू शकता। सर्वप्रथम एका मोठ्या परातीमध्ये आपण हे पोहे घेऊया। आता हे पातळ पोहे आहे त्यामुळे हे धुवायचे नाही, हे असेच आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। पोहे भिजवण्यासाठी इथे मी नारळाचंच पाणी वापरणार आहे। या नारळाच्या पाण्याची चव या पोह्यांना खूप मस्त येते, पण नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी देखील घेऊ शकता। या प्रकारे नारळाच्या पाण्याचा हबका मारूया। हे बघा, पोहे भिजवून झाले। आता हे थोडे मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। फोडणीसाठी इथे 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया। मोहरी तळतळली की यामध्ये 1.5 टेबलस्पून शेंगदाणे घालूया। आता हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे। हे बघा, शेंगदाणे छान तळून झाले। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। चवीनुसार हिरवी मिरची, हिरवी मिरची देखील छान परतून घेऊ। हे बघा, छान फोडणी तयार झाली। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडी कडीलिंबाची पानं घालू, चिमूटभर हळद, फोडणी तयार झाली। हे बघा, हे पोहे देखील छान मुरले। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। 1 टीस्पून साखर, पाव वाटी खोवलेलं ओलं नारळ घालूया। भरपूर ओलं नारळ घातलं की ह्या दडप्या पोह्यांची चव खूप मस्त येते। त्यानंतर अर्धा टोमॅटो, अर्धी काकडी आणि अर्धाच कांदा मी इथे घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या काकडीने हे पोहे खूप रिफ्रेशिंग वाटतात। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जर मुलांना डब्यामध्ये दडपे पोहे द्यायचे असतील तर कांदा देऊ नका, त्याऐवजी फक्त काकडीच देऊन हे दडपे पोहे देऊन बघा, खूप मस्त लागतात। अर्धा लिंबाचा रस घालणार आहे। आणि गार झालेली ही फोडणी घालूया। आता अगदी हलक्या हलक्या हाताने हे पोहे छान मिक्स करून घेऊ। झटपट तयार होणारे अतिशय चविष्ट असे दडपे पोहे तयार आहे। यावर खोवलेलं ओलं नारळ घालून सर्व करा, खूप मस्त लागतात। आवडत असतील तर थोडे बारीक शेव घालून देखील तुम्ही खाऊ शकतात। मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।